नमस्कार. मी पांडव सर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. आज आपला विषय थांबायचं कुठं. मित्रांनो, माणूस आयुष्यभर जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त पळत असतो आणि पळाल्यामुळं त्याला विचार करायला वेळच मिळत नाही आणि विचार न केल्यामुळं तो का पळतोय याचं भान त्याला राहिलेलं नाही आणि जोपर्यंत तो थांबत नाही तोपर्यंत तो शांत पद्धतीनं विचार करू शकत नाही. आपण बघतोय की तो पळतोय, सातत्यानं पळतोय, पण नेमकं त्याला थांबावं कुठं हे आणखी त्याच्या लक्षात न आल्यामुळं तो पळून 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 शेवटी तो साध्य काय करतोय तर त्याच्या पदरात नेमकं काय पडतंय तर अशांतता, दुःख, असमाधान आणि अपयश. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की माणूस जो आयुष्यात सातत्यानं पळतोय त्याची मुख्य कारणं दोन आहेत. पहिलं कारण म्हणजे सत्ता, संपत्ती, यश आणि कीर्ती माझ्या स्वतःसाठी मला निर्माण करायची, याच्यासाठी तो पळतोय. आणि दुसरं कारण जे आहे, माझा मुलगा आणि माझी नातवंड यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीच काही कमी पडता कामा नये, एवढी संपत्ती मला कमवून ठेवायची, याच्यासाठी तो सातत्यानं पळतो आहे. मित्रांनो, एक गोष्ट आपल्या आणखी लक्षात येते की एवढी मोठी संपत्ती गोळा करून ठेवणं हे मुळीच शहाणपणाचं लक्षण नाही. उलट आवश्यक तेवढी संपत्ती त्यांनी आपल्या मुलासाठी, आपल्या नातवासाठी की मागं जमवून ठेवावी आणि जास्तीत जास्त पैसा किंवा संपत्ती शिक्षणावरती खर्च करून त्यांनी त्या मुलांना, त्या नातवंडांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यामध्ये त्या मुलांचं हित आहे आणि तुमचं शहाणपण आहे. मला सांगा, या संपत्ती मिळवण्याच्या ओघामध्ये नेमकं आपण कुठंतरी थांबलं पाहिजे याचं विस्मरण त्याला होतंय आणि त्याच्यामुळं त्याची मानसिकता अशी हेलावली जाते त्या माणसाची आणि त्याच्यामुळं नको नको ते विकार तो अंगावरती ओढून घेतोय. की उदाहरणार्थ मधुमेहासारखा रोग, हृदयविकाराचा झटका असेल किंवा मानसिक रुग्ण असेल, असे मोठमोठे आजार तो आपल्या स्वतःवरती घेतोय आणि या पळण्याच्या नादामध्ये तो स्वतः राम म्हणतोय हे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. त्याच्यामुळं की स्वतः माणूस गेल्यानंतर की अगदी अनिष्ट मार्गाने ही मिळवलेली संपत्ती ज्यावेळेस त्याच्या मुलाकडं, त्याच्या नातवाकडं दिली जाते त्यावेळेस त्या मुलांमध्ये व्यसनाची प्रवृत्ती जागी होते आणि नको नको त्या व्यसनाला ही मुलं, ही नातवंड ही बळी पडतात. कारण ही सहज मिळालेली संपत्ती असते आणि एकतर अनिष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती एक काही दिवसानंतर निघून जाते. एक आणि दुसरी गोष्ट एक आहे, ती निघून जाताना तुम्हाला दुःख दिल्याशिवाय जात नाही आणि त्याच्यामुळे ही मुलं व्यसनाच्या विळख्यात अडकल्यामुळं सहज आलेली संपत्ती सहज मार्गाने निघून जाते आणि पुन्हा एकदा ही मुलं, ही नातवंड आपली पुन्हा एकदा कर्जबाजारी होतात आणि कर्जबाजारी झाल्यानंतर त्यांच्यासमोर फक्त एकच मार्ग शिल्लक राहतो, तो म्हणजे आत्महत्या करणं. मला सांगा, हा कशाचा परिणाम आहे तर जीवनामध्ये कुठंतरी थांबलं पाहिजे. एक थांबण्याची वेळ आहे हे आपल्याला न कळल्यामुळं
एवढ्या दुष्परिणामांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. साधी गोष्ट आहे की अगदी अपत्याच्या संदर्भात सुद्धा हेच घडतं ना, की 2 मुली एवढ्या सुंदर छान मुली असताना सुद्धा तिसऱ्या मुलाचा अट्टहास का? उलट या सगळ्यांचा खर्च भागवता भागवता नाकीनऊ येतात आणि आपल्या वाट्याला दारिद्र्य येतं. कशामुळं? तर जीवनामध्ये कुठं थांबावं हे न कळल्यामुळंच ना. त्याच्यामध्ये आपण सांगतो व्यायाम करत असताना, त्याच्यानंतर आपण सांगतो प्रवचन सांगताना, एखादं व्याख्यान सांगताना, की नेमकं कुठं थांबावं याच्या जागा ठरलेल्या आहेत. आणि हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्हाला अनिष्ट परिणामांना सामोरं जावं लागतं. हे जीवन जगताना पुन्हा पुन्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला कुठं थांबलं पाहिजे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, म्हणून की जगामधले महान सम्राट, महान योद्धे हे सुद्धा या परिस्थितीच्या पुढं हरलेले आपल्याला बघायला मिळतात. एक उदाहरणार्थ आपण बघतो नेपोलियन सारखा माणूस सुद्धा की त्याला जीवनामध्ये कुठं थांबावं हे न कळल्यामुळं त्याला तुरुंगवास सहन करावा लागला. आणि जर्मनीचा सम्राट, त्याला जीवनामध्ये कुठं थांबावं हे कळलं नाही, म्हणून शेवटी त्याला आत्महत्याला सामोरं जावं लागलं. सद्दाम हुसेन सारखा माणूस की जीवनामध्ये आपण कुठं थांबलं पाहिजे याचा विचार त्याला कळला नाही, म्हणून फार मोठ्या नामुष्कीला त्याला सामोरं जावं लागलं. मित्रांनो, ज्याच्याकडं शहाणपण आहे तीच व्यक्तीला फक्त जीवनामध्ये कुठं थांबावं हे समजतं आणि कळतं. आणि मग तीच माणसं जीवनामध्ये सुंदर आणि चांगलं जीवन जगू शकतात. मित्रांनो, म्हणून आपण आता तरी वेळ गेलेली नाही, अजून तरी हा विचार आपण बारकाईनं केला पाहिजे की नेमकं जीवन जगत असताना, आपल्या गरजा भागवत असताना, संपत्ती मिळवत असताना पळावं किती आणि पळत असताना थांबलं पाहिजे कुठं हे आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपला विनाश अटळ आहे. हा माझा छोटासा व्हिडिओ मित्रांनो मी आपल्यापुढं मांडलेला आहे. जर आपल्याला आवडला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.